हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। YouTube मध्ये तुम्ही आला किंवा नवीन आहात, नवीन युट्यूबर आहात म्हणून YouTube मध्ये कसं काम करायचं तुम्हाला माहित नाही, तुमचा व्हिडिओ कशा व्हायरल करायचा हे तुम्हाला समजत नसेल, तर आज मी तुम्हाला अशा टिप्स देणार आहे की तुम्हाला YouTube मध्ये एक चालाक युट्यूबर बनून काम करायचं आहे। चालाक युट्यूबर बनायचं म्हणजे काय करायचं, तर या सगळ्या टिप्स मी ज्या तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही फॉलो नक्की करा। तुमचे चॅनल लवकरात लवकर ग्रो होईल, कारण YouTube वरती आताच्या कंडिशनला खूप जास्त कॉम्पिटिशन आहे। इतके कंटेंट क्रिएटर झालेले आहेत की लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचायला, तुम्हाला तुमचे कंटेंट लोकांना आवडायला, तुम्ही लोकांना आवडायला टाइम लागेल। आणि तो टाइमचा पिरियड आहे तो कमी कसा करायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। कारण YouTube मध्ये आल्यानंतर तुम्हाला वर्ष किंवा 1.5 वर्ष लागणारच आहे। मग हा वर्ष किंवा 1.5 वर्ष हा जो कालावधी आहे तो कमी कसा करायचा याबद्दल मी आज तुम्हाला टिप्स सांगणार आहे, ज्या टिप्स फॉलो करून तुम्ही लवकरात लवकर ग्रो करू शकता। चॅनल वरती नवीन असाल तर तुमच्या लाडक्या बहिणीच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण तुम्हाला YouTube रिलेटेड जेन्युइन टिप्स आणि ट्रिक्स या चॅनल वरती बघायला भेटतील। तर सबस्क्राइब। टिप नंबर 1, तुमची टिप नंबर 1 अशी आहे, तुम्ही जे थंबनेल बनवता, जे तुमच्या व्हिडिओज वरती लावता, तिथे तुमचा स्वतःचा फोटो न लावता तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीचा किंवा तुमच्या कंटेंट ज्या विषयावर असेल त्याच्यातल्या कॉम्पिटिटर जे आधीच मोठे युट्यूबर झालेले आहेत त्यांचा फोटो लावायचा। त्याने काय होईल, तुम्ही जर अशा सेलिब्रिटीचा किंवा कंटेंट क्रिएटरचा मोठ्या युट्यूबरचा फोटो लावला तर ते तुमचं जे थंबनेल आहे ते क्लिकेबल बनेल। त्याला आकर्षक बनवण्यासाठी तो एक फोटो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, तर तो फोटो नक्की लावा, कारण थंबनेल क्लिकेबल असणं खूप गरजेचं आहे। जेव्हा तुमचं थंबनेल क्लिकेबल असेल तरच तुम्ही YouTube मध्ये ग्रो करू शकता। YouTube मध्ये तुमचं थंबनेल क्लिकेबल करायचं म्हणजे काय करायचं, तर आकर्षक थंबनेल साठी तुम्हाला बॅकग्राऊंड चांगलं द्यायचं, एखाद्या सेलिब्रिटीचा किंवा युट्यूबरचा फोटो लावायचा, छान फॉन्ट मध्ये तुमचं जे टायटल आहे ते लिहायचं आणि मग ते थंबनेल तुमच्या व्हिडिओज वरती लावायचं। थंबनेल जेव्हा तुम्ही सुरुवातीला लावता तेव्हा तुमचं बॅकग्राऊंडचे जे कलर आहे थंबनेलचे ते बदलवत राहायचे, आणि जेव्हा तुमची एक व्हिडिओ व्हायरल होईल त्या व्हिडिओवरती जे थंबनेलचा कलर असेल तोच थंबनेलचा कलर तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचा आहे, कारण त्याच थंबनेलच्या कलर वरती तुमचे व्हिडिओ व्हायरल पुढे। थंबनेल बद्दल ही टिप्स नक्की फॉलो करा। सेकंड नंबर टिप्स अशी आहे, तुमचे जे टॅग्स आहेत ते तुम्ही तुमचे जे कंटेंट मध्ये तुमचे जे कॉम्पिटिटर आहे जे सर्च केल्यानंतर टॉपिक सर्च केल्यानंतर पहिला दुसरा व्हिडिओ त्यांचा येतो, त्यांचे टॅग्स चोरून लावायचे। हो, चोरून लावायचे। ते कसे चोरायचे, कसे घ्यायचे हे मी तुम्हाला सांगते। हे बघा, तुम्हाला काय करायचं आहे, जे तुम्हाला जो व्हिडिओ तुम्हाला असं वाटतंय की हा या टॉपिक वरती खूप हाय लेवल वरती आहे की लोकांनी जास्त बघितलेला आहे, तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला कॉपी करायची आहे। प्ले स्टोर मधून हॅशटॅग नावाचा जो ॲप आहे तो डाउनलोड करायचा आहे आणि त्या ॲप मध्ये तुम्हाला फाइंड कॉम्पिटिटर मध्ये ती लिंक जी आहे ती कॉपी करायची, पेस्ट करायची आणि तिथून जे टॅग्स आहेत ते तुम्हाला त्या व्हिडिओचे सगळे टॅग्स मिळतील आणि ते तुम्हाला कॉपी करून द्यायचे। आणि ते कॉपी केल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या YT स्टुडिओ मधून लावता येणार नाही, तुम्हाला क्रोम ब्राउझर मध्ये जायचं आहे आणि तिथून त्या व्हिडिओचे तुमचे ते टॅग्स आहे ते पेस्ट करायचे आहे आणि तिथे सेव्ह करून द्यायचे आहे। तर ते कसे करायचे तुम्हाला जर येत नसेल, माहित नसेल, तर मी या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला ती व्हिडिओ नक्की लावेल, ती तुम्ही बघा की तुम्हाला व्हायरल टॅग्स कसे घ्यायचे आहेत जे तुमचे कॉम्पिटिटर वापरतात। तर ही झाली तुमची सेकंड टिप्स। तिसरी टिप्स तुमची अशी आहे, जे तुमचे डिस्क्रिप्शन आहे ते डिस्क्रिप्शन शॉर्ट मध्ये न लिहिता तुम्हाला लॉंग लिहायचं आहे। जे तुम्ही टॅग्स कॉपी केले ते तुम्हाला तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा पेस्ट करायचे आहेत आणि जे कोमा येतो तिथे तो कोमा तुम्हाला कट करायचा आहे आणि ते टॅग्स एका खाली एक लावून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर तुम्हाला हॅशटॅग लावायचे आहेत जे व्हायरल आहेत, त्याच्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला तुमच्या कॉम्पिटिटर्सचे चॅनलचे नाव लिहायचे आहेत, जे आधी @ लिहायचं आणि मग त्यांच्या चॅनलचं नाव लिहायचं। त्याने काय होईल, त्यांचं चॅनल जेव्हा लोक सर्च करतील तेव्हा तुमचं चॅनल सुद्धा तिथे YouTube रिकमेंड करेल आणि तुमच्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील, तुमचं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल। तुमचं थंबनेल क्लिकेबल असेल, तुमचं डिस्क्रिप्शन छान असेल, तुमचं कंटेंट छान असेल, तर तुमच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज जास्त वाढतील, सबस्क्रायबर वाढतील आणि तुम्ही लवकर ग्रो कराल। तर आता सध्या YouTube मध्ये उंगली टेढ़ी करून घी न काढता पूर्ण तुपाचा डब्बाच तुम्हाला तापवावा लागेल, कारण कॉम्पिटिशन इतकी वाढलेली आहे। आणि अशाच जेन्युइन टिप्स साठी तुम्हाला माझे चॅनल नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला इथे माझ्या सोबत मिळतील। तर टिप्स नंबर 4,
टिप्स नंबर 4 अशी आहे, तुम्ही जे स्पीच देता, जे तुम्ही तुमच्या व्हिडिओजमध्ये बोलता, ते जर तुम्हाला बोलायचं छान बोलायचं असेल तर तुम्ही आधी स्क्रिप्ट तयार करा. स्क्रिप्ट तयार केल्यानंतर ती वाचा. त्याच्यात तुम्हाला काही चुका वाटत असतील तर त्या तुम्ही तिथेच दुरुस्ती करा आणि डायरेक्ट कॅमेऱ्यासमोर येऊन बोलू नका. तुम्ही कितीही हुशार असलात तरी कॅमेऱ्यासमोर आल्यानंतर आपले जे विचार असतात ते थोडेसे डगमगतात आणि आपण आ उ करण्यापेक्षा आधीच आपण आपलं स्पीच जे आहे, आपले स्क्रिप्ट जे आहे ते प्रिपेअर करून ठेवायची आणि मग कॅमेऱ्यासमोर येऊन बोलायचं. ही झाली तुमची 4th नंबर टिप्स. या 4 टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं चॅनल लवकरात लवकर ग्रो होऊन तुम्ही लवकरात लवकर लोकांच्या घराघरांमध्ये किंवा मोबाईलमध्ये पोहोचाल आणि तुमचे चॅनल लवकरात लवकर ग्रो होईल. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यूट्यूबमध्ये ग्रो करायचं असेल लवकरात लवकर, तुमचं चॅनल फेमस व्हायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक शेअर नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरपर्यंत ही व्हिडिओ पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि माझ्या बाकीच्या व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता, थंबनेल कसं बनवायचं किंवा यूट्यूबमध्ये स्ट्रगल कसं करायचं, यूट्यूबमध्ये आल्यानंतर तुम्हाला कोणत्या माइंड थॉटने यायचं आहे, हे सगळ्या व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला भेटतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या टिप्स नक्की फॉलो करा. धन्यवाद.